पिशवी आहे ती पिशवी साधारण बाजारामध्ये आपल्याला अशी मिळते. तर ही आता पिशवी कशी भरायची मातीनं तर हे मी तुम्हाला दाखवतो. या मातीमध्ये भुसा आपण टाकलेला आहे, त्यानंतर लाकडी भुसा टाकलेला आहे, त्यानंतर आपण याच्यामध्ये ओल्या कचऱ्याचं खत टाकलेलं आहे आणि ही माती अशी पण तयार केलेली आहे. तर ही पिशवी पूर्णपणे अशी तयार करून घ्यायची खालून. ही तयार झालेली जी पिशवी आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा थोडीशी माती टाकायची, अंदाजे 1 मूठभर. ही 1 मूठ टाकलेली जी माती आहे ही अशी खाली दाबून घ्यायची. ही पिशवी ती दाबून का घ्यायची तर याचा प्रत्येक कॉर्नरपर्यंत ही माती पोचली पाहिजे. जर ही माती अशी पोचली नाही आणि ह्याला जर का खाली जर घड्या पडल्या तर जेव्हा याच्यामध्ये रोप तयार होतं तर त्यावेळेला ही पिशवी वाकडी तिकडी होते. त्यामुळे ह्याचा बेस पक्का पाहिजे म्हणून ही पिशवी आपण या पद्धतीने तयार करून घेतो. नंतर ही पिशवी भरताना साधारण 70 ते 75% पिशवी भरायची. प्रत्येक वेळेला ही पिशवी आपटत जायची की जेणेकरून ती माती व्यवस्थित बसते. ही आता साधारण आपली 75% पिशवी भरून झालेली आहे. या पिशवीमध्ये माझ्या हातामध्ये आता हे जे काय बी आहे तर हे बेलाचं बी आहे. तर हे बेलाचं बी मी या पिशवीमध्ये बरोबर मध्यभागी असं अलगट ठेवतोय आणि परत त्याच्यावरती आपण एक मूठ माती आपण टाकतो. तर ही तुमची पिशवी तयार झाली. हे बेलाचं बी असल्यामुळं अंदाजे 25 दिवसामध्ये यातून अंकुर फुटायला लागतो आणि बेलाचं रोप तयार व्हायला लागतं. आणि प्रत्येक दिवशी याला साधारण अर्धा कप पाणी घालायचं. प्रत्येक दिवशी पावसाळ्यामध्ये थोडंसं पाणी कमी घातलं तरी चालेल, परंतु उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये मात्र याला दररोज पाणी घालायला लागतं. आणि थोडंसं ह्याला ऊन लागेल अशा पद्धतीने ठेवलं तर रोपांची वाढ चांगली होते. धन्यवाद. आणि बी कसं मिळतं बेलाचं? बेलाचं जे बी आहे तर ते बेलाची फळं आपल्याला मिळतात, म्हणजे झाडाखाली पडलेली असतात किंवा बऱ्याच वेळेला परिपक्व झालेली फळं झाडावरती असतात. तर ते आपण काढून घेऊ शकतो आणि त्यातून त्या बिया आपल्याला मिळतात. परंतु एका बेलाच्या फळामध्ये साधारण 15 ते 20 पर्यंत त्या बिया मिळतात आपल्याला. त्याच्या आतमध्ये गर असतो, तो गर बाजूला काढून ठेवावा लागतो. त्यामध्ये बऱ्याचशा कडक कडक अशा रेषा पण असतात, त्या सगळ्या बाजूला काढून ठेवाव्या लागतात. आणि त्यानंतर त्या बिया आपल्याला उन्हामध्ये वाळवाव्या लागतात. साधारण 1-2 दिवस त्याला ऊन दिलं की या बिया अशा पद्धतीनं चांगल्या तयार होतात. अशा या वाळलेल्या बिया आहेत या अशा तयार होतात आणि मग ती बी त्यामध्ये आपण लावू शकतो. धन्यवाद.